गोरगरीब मराठा यांच्या लेकरासाठी जे आपण हा संघर्ष उभा केलाय, या संघर्षासाठी तुम्ही ताकदीनं उभा राहायचा शब्द मुंबईतील सर्व मुंबईकरांनी दिलाय, मराठा बांधवांनी दिलाय. त्याबद्दल आम्ही सगळा 6 कोटी मराठा समाज तुमचं कधीही ऋण विसरणार नाही. एवढ्या वेळेस लेकराच्या पदरात आरक्षण टाकू लागा हीच आमची आग्रहाचा हट्ट तुमच्याकडे. आणि आपण ही बैठक आता प्रेस झाल्याच्या नंतर संपली असं म्हणूया. आणि कोणीतरी बांधव आता म्हणले प्रेस तुमच्याकडे ठेवा. उपोषणाला म्हटलं 5-7 दिवस माझ्याकडे मी वाकडा होऊन पडतो. काय 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 त्याच्यात काही नाही. ते फक्त त्यांच्याशी बोलायसाठी लागतं, बरोबर का? त्यांच्याशी बोलायसाठी लागतं नाही. त्याचा नाद मला बी नाही नाचता ना. मी मनानेच गेलो असतो, इकडे तिकडे हिंडलो असतो तो गाडी गाडी करा कण हिंडतो मी गाड्यात पावसात. माझं दुखत होतं. दिवस मला आंबेजोगाईत ऍडमिट केलं. माझ्या जागेवर कुणी बी असताना माझी पाटण्या थुट्टीत. दुसऱ्या दिवशी म्हणला असता कार्यक्रम रद्द करा, आपण नंतर घेऊ. कारण इतकी ताप मला उभा सुद्धा राहता येत नव्हतं. 5 मिनिटाच्या पुढे उभं राहिलं डायरेक्ट चक्कर येऊन पडत होतं. तरी 2 दिवस कार्यक्रम घेतला. म्हणजे जातीपेक्षा स्वतःला बी मोठा नाही मानलं. त्याच्यामुळे ते मीडियाची हाऊस नाही, पण ते लागतंय जरा त्यांना ठेप्याला आणला. आणि एवढी साथ दिली, खरं सांगतो मी आमचे कौतुक करतो मी या मीडियावाल्याचं. एवढे भयान साथ दिली यांनी की मरणाचं लावून धरलं. आरक्षणात त्यांचं सुद्धा श्रेय लय मोठं राहणार आहे. त्यांना आम्ही सफारीच घ्यायच्या ठरल्यात, अंगात घालायच्या. यांना आरक्षण मिळालं ते सगळ्याला एक एक सफारी घेऊन द्यायची. सफारी म्हणजे अंगात घालायची आपण तयारीच केलं, बोललं की करतोच आपण. लय मेहनत घेतली ते. मला हे सांगा, जो उद्देश तुमचा होता बैठक घेण्यामागे मुंबईकरांना इथं बोलवण्यामागे, तो सफल झाला का? कारण बऱ्याच गोष्टीबद्दल तुम्ही काल सुद्धा बोलला होता. तो उद्देश हातातला बाईक नाही. सफल हा उद्देश बैठकीतून 100% सफल झालेला आहे की मराठा समाजाला हाक दिली आणि ते महाराष्ट्रात आंदोलन करणाऱ्या मराठ्यांच्या पोराच्या पाठीशी उभा राहिले नाही, असं कधी झालेलं नाही. मुंबईकर इतक्या ताकदीनं धावून आला. म्हणजे तुमचा प्रश्न ही बैठक सफल झाली का, तर इतकी सफल झाली की मुंबईतला कानाकोपऱ्यातला मराठा समाज इथं आला. तुम्ही यांची होणारी बैठक फक्त बघा. आता ते बैठक बघूनच सरकारचे डोळे पांढरे होणार आहे. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी मुंबईतला घराघरातला मराठा आता एकत्र आलाय. आणि हे रात्रंदिवस कशी मेहनत घेतात ही आपले सुद्धा बांधव दाखवतील. आणि आम्हाला 100% खात्री, आरक्षण मिळेपर्यंत मुंबईतला एकही मराठा 1 इंच सुद्धा मागासर करणार नाही. हे खात्रीपूर्वक शब्द तुम्हाला आहे माझा. मुंबईतले जे आपसातले मतभेद होते ते सुद्धा मिटलेत असं मानता का? मतभेदच नव्हते. ते असते दाटू मोठी उली दिलेली असते. मतभेद असते इतक्या लांब आलेत नसते. मतभेद नाहीत, काही नाहीत, काही नाहीत, काही नाही. मना लागत असतं गनिमी कावा म्हणते त्याला. सरकारला नाही का जमत मग गनिमी कावा. ते दाटून मध्ये त्याचं जमत नाही. मग कशाला बसला एकामेका शेजारी. आपले मतभेद नाहीत, काय नाहीत. लय मजा येते आमचं काम. आता बघा तुम्ही कशी जेरी सांगते ती आता तिथे गेले. हे 100% जाणाऱ्या सगळ्या मराठा समाजाची सोय करण्याची क्षमता यांची सगळ्यात आतापर्यंत कधीच कमी पडलेलं नाही, पुढे सुद्धा पडणार नाही कधीच. परंतु संख्याच इतकी जाणार आहे, त्यामुळे आम्हीच त्यांच्यावरती नाराजी व्यक्त करणार नाही. संख्याच इतकी राहणार आहे. आमचे 2-3 प्रॉब्लेम आहेत, तेवढेच जास्त नाहीये. बाकीचे जे ते भरून पुरणार आहेत. महाराष्ट्रालाच 2 करोड मराठा, 3 करोड मराठ्यांना तर सहज ते पुरू शकते सगळं. परंतु काही काही गोष्टीला ते सुद्धा पुरणार नाही. त्या गोष्टी फक्त सरकारकडे आहेत. आम्ही तेवढी ते नाही आम्हाला पुरली बदलू. नाही नाही, हे कुठंच कमी पडणार नाही. सगळ्या गोष्टीला हे पुरणार आहेत. आणि इथून पाठीमागे हे पुरून उरलेले सगळ्याला, सरकारला, सगळ्या धोरणाला जेवढे आड येते त्यांना सगळ्याला पुरून उरलेली ती. फक्त आता संख्या जास्त असल्यामुळं आमच्या काही वैयक्तिक अडचणी आहेत, त्या सांगायसारख्या नाही. त्याला आता सरकारच काय, आता त्याला कोणीच पुरणार नाहीये. कारण त्यांचे पण आमच्यात सहभागी होणार आहेत, ते बी घरी बसणार नाहीयेत आता. त्यामुळे आमच्या समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात ते पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं, तन मन धनानं सगळ्या ताकदीनं उतरणार. तुम्ही नुसतं उद्यापासून बघा,
यांच्या गाड्या बदललेल्या दिसतील, यांचे मुंबईतलं सगळं भोगू वातावरण झालेलं दिसल, मराठ्यांच्या गल्ली गल्लीत बैठका झालेल्या दिसतील. हे तयारी पूर्ण करते, आम्हाला शंकाच नाही कशाच बाबतीत. कारण जर आज 400 किलोमीटरहून 500 किलोमीटरहून ते इथं आले तर त्यांनी सुद्धा दंड थोपडले जातात मराठ्यांना आरक्षण मिळून द्यायसाठी. ते कशातच कमी पडणार. नाही आता ते त्या समस्येसाठी डोंगर शोधताय. हो ना, तेच प्रॉब्लेम आहे आमचा ना. आता त्यांचा प्रॉब्लेम तेच आहेत, त्यांना ते आमच्यातच आहेत. आम्ही दोन्ही मिळून ठेवतो, पुन्हा तेच घेऊन बसायचे. आता त्याला काय पर्याय, ते नाही व्यवस्था केल्यावर आम्ही पुढे बसत असतो. ते आमचं ठरलेलं आहे, त्यात काय बदल येतो त्याचं ठरलेलं. आम्ही आता ट्रॅक्टर घेतले सगळे संघ, आम्ही आमच्या हिशोबाने बऱ्याच गोष्टी करणार आहेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांना माझी आज या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती, कोणीच घरी जायचं नाही. लेकराला मोठं करायसाठी सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचे. हारपारचं शेवटचं आंदोलन आहे मुंबईत. करोडोच्या संख्येनं मराठ्यांनी मुंबईकडे धडक मारायची. कोणीही कोणाचा वाहन अडवलं जाणार नाही, कोणाचा ट्रॅक्टर अडवलं जाणार नाही, कोणी भ्यायची गरज नाही, कोणाच्या केशेला सुद्धा भ्यायची गरज नाही. तुमच्या पोरापेक्षा मोठं तुम्हाला काहीच नाही. म्हणून सगळ्यांनी सगळ्या तयारीनं मुंबईकडे चालायचंय आणि मराठा समाज तयारी करतोय. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला पुन्हा एक विनंती की उद्यापासून सगळ्यांनी तालुक्यात जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरू करा आणि तालुक्याच्या जिल्ह्यात झाले की गावाचे गाव पिंजून काढा. गावागावात बैठका झाल्या पाहिजेत, ही विनंती मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाला करतो. नाही नाही, बघा, काही मार्ग दाखवायला आम्हाला वकील बांधव लागतात, डॉक्टर आम्हाला गोळ्या औषध द्यायला पाहिजे. का वकील संघ घेतले म्हणजे काय केसच असते थोडंच असे. वकील दुसरं काम करू शकते, वकील सोपे नसते भाऊ, त्यांना इतके मार्ग माहित असते. म्हणजे काय त्याच्यासाठी थोडी तयारी केली आम्ही. आम्ही फक्त आमच्या पद्धतीनं आरक्षण जिंकण्यासाठी आम्ही सज्ज आहेत आणि मुंबईतला मराठा आज उद्या सकाळपासून सज्ज झालाय. त्यांचं मनापासून कौतुक करतोय आम्ही, मनापासून, की ते सगळ्या ताकदीनं मराठा मुंबईतला मुंबईकर म्हणून आज एकत्र आलाय. पक्षीय संघटना गटतट सगळं सोडून खरोखर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचं जाहीर कौतुक करतोय, सगळ्याचं जाहीर. काल तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही मुंबईचे लोक वेशीवर बोलवताय, तुम्ही इकडून जाताय, तुम्हाला आजही शंका वाटते की एवढा मोठा मराठा समाज एकत्रित येतोय, तुम्हाला बॅकअप लागेल, तुम्हाला अडवलं तर मुंबईच्या लोकांनी यावं, सरकार खरंच अडथळा करेल असं वाटतं? शंका आहे तुमच्या? सरकार मराठ्यांना मुंबईत जाण्यापासून रोखणारच नाही, हे 100% सांगतो मी तुम्हाला. पण आम्हाला पाठीमागचे काही अनुभव आहेत आणि आम्ही त्यांना जाहीरपणानं सांगितलेलं आहे, आंतरवालीचा प्रयोग पुन्हा करायचं स्वप्न बघू नका, तुम्हाला ह्यावेळेस जड जाईल. कारण तुम्ही शांततेत मराठी तिथं आमरण उपोषण करायला यायला लागले, त्यांना शांततेत येऊ द्या. शांततेत तुम्ही गांभीर्यपूर्वक आंदोलन घ्या आणि संयमानं चर्चा करून, चर्चेतून मार्ग काढून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, याच्यासाठी प्रयत्न करा. बाकीच्या भानगडीत तुम्ही पडू नका. आम्ही काय थोडे नाही जाताना जिंकून, आणि जरी अडवलं तरी चारही बाजूनं आम्ही सुद्धा तयारी केली. चारही बाजूनं आम्ही शांततेतच, आम्ही कोणावर हात वर सुद्धा करणार नाहीत, खाली सुद्धा करणार नाही. परंतु त्यांनी काही आडवं लावलं की तिकडचे निकडचे चारही बाजूचे मिळून ते बाजून लुटिणार चालले आम्ही पुढे. हो, आम्ही हात नाही, आमचं आंदोलन शांतच राहणार, पण आम्ही पण चारही बाजूला तयारी केलेली. त्यांनाही मुंबईत घुसल्यावर कळलं आम्ही तयारी कशी कशी केली आणि संख्या आधी कमी होती, नंतर वाढत वाढत कसं काय गेली हे त्यांच्या दमादमाने लक्षात आलं. तुम्ही आता तयारी करताना बोलले की जवळपास 1.5 महिन्याची तुम्ही तयारी करताय. 1.5 महिने तुम्हाला वाटतंय शक्य आहे मुंबईमध्ये जाऊन राहणं? ते सरकारनं ठरवायचं. आम्ही 6 महिने राहायची तयारी आणि मागं गाड्या लावून ठेवल्या. म्हणजे तिकडचं आमचं धान्य संपलं की मराठा समाज इकडून सगळं खायचं प्यायचं साहित्य घेऊन येणार आहे आमचं. आम्ही आता माघारीच येत नाही, हे शेवटचं आहे. आता त्यांनी ठरवायचं आर्थिक राजधानी आहे का मुंबई आहे, इथलं जनजीवन कळत होऊ द्यायचंय की नाही द्यायचंय, त्यांना फटका बसतोय का नाही बसतोय ते त्यांनी ठरवायचं.
एका क्षुल्लक कारणासाठी याला क्षुल्लकच म्हणते. कारण मराठा आरक्षण हे मराठा समाज ओबीसीत असताना देत नाहीत तुम्ही. एक साधा शासन निर्णय करायचा आहे आणि त्यालाही नोंदीयात शासकीय, म्हणजे कायद्याच्या चौकटीत जाणारे सगळे निकष मराठ्यांनी पार केले तरी तुम्ही देत नाही. मग आता तुमच्या मुंबईचं काय होणार आहे किंवा तुमच्या सरकारचं काय होणार आहे त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. आमच्या पोरांचं भविष्याचं काय व्हायला लागलं याच्याशी आमचं देणं घेणं आहे. आता पुढे तुम्ही हे पण सरकारला धमकी देता की दूध, पालेभाज्या, धान्य सगळं बंद करू. त्यांनी मुंबईकरांचा काय दोष आहे याच्यामध्ये? त्यांनी जर आमचं डिझेल आमच्या गाड्याला नाही दिलं, त्यांनी जर आम्हाला गॅस घेऊन नाही दिले वाटाने, आमचे नेट बंद केले, आम्हाला काय तेल मीठ घ्यायचं दुकानं बंद केली, आम्ही काय पर्याय करायचा आहे? बिगर डिझेलवर गाड्या चालायची तयारी केली आहे हे कोणालाच माहित नसतं. ते जर डिझेल बंद केलं ना, आम्ही बी इतके नमुने येतं बिगर डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे नाही गेलेले असले तिथून पुढे, त्यांनी जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडच चाललेली संग, आम्ही चुली पेटीणार 3-3 इटा घेतल्यात आम्ही, इकडून एक ठोली इकडून झाली भाजी भाकरी सुरू आमची. तुम्ही पण तुमचं दूध बंद होणार, आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार. आम्ही इकडे त्याचं तूप करू, दही करू, पण तुम्हाला देणार नाही. तुम्हाला बाजरी गहू खायचेच नाही तुम्ही, ते बी देणार नाही आम्ही. सोयाबीन बी खायचे नाही तुम्ही, डाळी दुळी आम्ही बंद करून टाकणार सगळ्या. तुम्हाला डाळी दुळी नाही काही नाही. तुम्ही काय करायचं, ते टोपल्याच्या काड्या काढायच्या आणि त्याच खायच्या. तुम्हाला चान्सच नाही दुसरा. तुम्ही बघा मग आम्ही बी काय करतो. तुम्ही आम्हाला जसा त्रास द्याल तसा तुम्हाला त्रास होणार. नाही मिळले तर तिथंच झोपिंग घ्या आम्ही. जिथं जिथं गाड्या उभं राहील घ्या, तिथं तिथंच आम सगळे बसले पाहिजे. काय मुंबईमध्ये जेवढे ग्राउंड आहेत तेवढे, पण आंदोलनाच्या आसपासचे जेवढे तेवढे पण मागितले. तुम्हाला त्या अधिकृत 10 तारखेच्या नंतर सगळी माहिती मिळेल कोणते कोणते झाले. तसंच जाऊन बसणार नाही मिळालं म्हणजे काय, मुंबई आमची नाही काय, त्यांची काय एकट्याची काय नाही बसून दिलं तर म्हणजे काय. मुंबई महाराष्ट्रातली सगळे दुनियातली येते, परदेशातले सगळे दुनियातले लोक येतात काळे पांढरे. आम्ही काय महाराष्ट्रातले, आम्हाला बघून द्यायचं नाही का कोणाचं घर कसं आहे, इमान कसं आहे, कोणाच्या कंपन्या कशा आहेत, मंत्रालय कसं असतं, मंत्री कुठं झोपवतो, समुद्राच्या कडीला काय काय असतं आम्ही बघायला नाही का. आम्ही बघायला यायला पाहिजे ना आमची मुंबई. ते सांगा तुम्ही महाराष्ट्रात जातो आसामला राहायला. मग आम्ही दादा तुम्ही आता मुंबईला जाणार आहे, या पायी मोर्चा दरम्यान एखादी घटना घडली, जाळपोळ झाली किंवा कोणी या आंदोलनामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला जबाबदार सरकार. आम्ही करणारच नाही. आम्ही का मागे जाळपोळ केली काय? त्याच्या पाहुणे घाटे त्यांनीच जळलेलं. मराठीत लोक तिथे ते जे ते करीन त्याच्याच गाड्यात गुतेणार, आम्ही तिकडे त्याच्याच गाड्यात उतरणार. कारण आमचे लोक शांततेत चाललेले आहेत रोड. त्या जाळपोळीचा आमचा काही संबंध नाही. ते काढायचं सुद्धा नाही सरकारने फिरून, फक्त जाऊ द्यायचं त्यांनी, किंवा मग 20 तारखेच्या त्यांनी संयमानं मार्ग काढायचा, तोडगा काढायचा. पण कायदा पारित केलेला चर्चा ना स्वसंती नको. ते 7 महिने तेच लपड होतं, आता बंद. आम्हाला म्हणजे काय दिल्यावर काय आम्हाला आवश्यक आहे मुंबई जायची? आमची फाईटच आरक्षणासाठी नाही. तिथं विजयात रूपांतर करून मग आम्ही वाया घेऊन देणार का? विजयात रूपांतर होणार तिचं ना, असं कसं? पण सरकारनं मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन हे गांभीर्यानं घ्यावं ही सरकारला आमची मनापासून मराठा समाजाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या विनंती की तुम्ही गांभीर्यानं घ्या. तुम्ही हसण्यावरती सहज हा मुद्दा नेऊ नका, कारण याचे दूरगामी परिणाम खूप सरकारला मग भोगावे लागणार आहे. आम्ही मात्र मराठ्यांच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मुंबईसह महाराष्ट्रातला एकही मराठा हटणार नाही. आणि मराठ्यांनी उद्यापासून महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठ्यांनी आंदोलनाच्या तयारीला लागावं ही सगळ्याला विनंती. सगळ्या पत्रकार बांधवांचे आणि मुंबईकरांचे मनापासून धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.